नमस्कार. निसर्गाच्या सानिध्यातील ही एक शुभ सकाळ, रम्य सकाळ की जिथे अगदी दृष्टीच्या टप्प्यात आपल्याला डोंगर दिसत आहेत. डोंगरावर धुकं पडलेलं दिसतंय आणि काही वेळातच सूर्योदय होणार आहे अशी ती प्राचीवरची लाली देखील दिसते आहे. आपण उभे आहोत राजुरी उंच खडक येथील आपल्या वास्तूच्या समोर. हरिपाठ या वास्तूच्या समोर आपण काही दिवसांपूर्वी अशी छान झाडं लावली होती. श्रुती आणि कृष्णाच्या लग्नाप्रित्यर्थ त्यांनी हे पारिजातकाचं झाड लावलं होतं की ज्याच्या खाली आता अगदी फुलांचा सडा आहे आणि या परिसरात रम्य असा दरवळ आहे, सुगंध आहे. टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, भिर 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 त्या वाऱ्यावर गाणे अमुचे जुळे. असं हे प्राजक्ताचं खूप सुंदर झाड आता मस्त वाढलं आहे आणि त्याला सकाळी सकाळी खूप फुलं आली आहेत. विशेष म्हणजे एरवीच्या प्राजक्तापेक्षा इथे काही फुलं गोळा पण करून झाली आहेत, परंतु या प्राजक्ताची फुलं त्यांच्या पाकळ्या या काहीशा रुंद आहेत आणि छान अगदी निरोगी अशी सगळी फुलं आहेत. जितकी हवी तितकी देवासाठी आपण घेऊन उरलेली पुन्हा निसर्गाला स्वाहा. इथे ही शेवंतीची रोपं, आईने लावलेलं हे केळीचं झाड, इकडे हे बकुळ आपला हा सोनचाफा, त्याच्या फुलांचा मोसम आता येऊन गेला आणि पुन्हा एकदा कळ्या धरू पाहणारं झाड. आणि हे बकुळ झाड, असे बकुळाचे 2 झाडं आहेत. 2 कडेला 2, मध्ये प्राजक्त, केळी आणि सोनचाफा. इकडे आपल्याला हे शेत पाहायला दिसतंय. काही रोपं आहेत आणि काही तयार झालेलं शेत. आणि असं हे आपल्या हरिपाठ या वास्तूसमोरील हा सुंदर सकाळचा नजराणा. कोणी व्यायाम करत आहे तर अगदी इकडे छान पंजोबांच्या समाधी मंदिराचंही आपल्याला दर्शन होतं आहे. त्याच्या पलीकडे छानसं नारळाचं झाड. आजूबाजूकडून श्रावण महिना असल्यामुळं मंदिरांतून पोथी पुराणांचा आवाज, आरतीचा आवाज आणि विशेष म्हणजे अगदी कान लावून ऐकलं तर मोरांचा केकारव, पक्ष्यांची किलबिल हे सुद्धा आपल्याला इकडे अनुभवायला मिळत आहे. खरंच भाग गेला, शीण गेला किंवा निसर्गाच्या सानिध्यात इतकं हे सुंदर, मनाला आल्हाददायक असं हे वातावरण. पलीकडे चिक्कूची बाग आहे आपली. चिक्कूची झाडं आता बरीच अशी छान उंच मोठी झाली आहेत आणि तिथेच मोरांचा केकारव आपल्याला ऐकायला येतो. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. असा हा श्रावण महिना आणि हिरवं वातावरण या निमित्ताने अगदी मला तर हे सगळं पाहून डोळ्यांना, मनाला खूप शांतता वाटली आणि म्हणून आपल्याबरोबर हे दृश्य मी सांगताना, आपल्याला हे सांगताना मनस्वी आनंद होतो आहे. आनंद देऊ, आनंद घेऊ. धन्यवाद.